महापूर रोखण्यासाठी संतोष भाई वारे आपल्या सोबत त्या महापुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते. जीव जातो की राहतो, पण माझी करमाळ्याची जनता वाचली पाहिजे. सीना नदीच्या काठाला कसली दुर्दैवी हानी झाली नाही पाहिजे म्हणून संतोष वारे त्या ठिकाणी होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचायत समितीची निवडणूक ही सर्वसामान्य माणसाची निवडणूक असते, परंतु आपल्या अडचणीमध्ये धावून येणारा माणूसच पंचायत समितीमध्ये पाहिजे. पंचायत समिती शब्दाचा जर अर्थ जर आपण काढला तर पंचायत म्हणजे आपण म्हणतो घरात आयला आपल्या घरात काय पंचायत चालू आहे, गावात काय पंचायत चालू आहे. म्हणजे पंचायत सोडवण्यासाठी माणूस कुठला पाहिजे, गावातला माणूस पाहिजे जो गरिबांच्या आड्या अडचणी त्याला माहिती आहेत. घरात काय शिस्त, गावात काय चालतं, कट्ट्यावर काय चालतं, ह्या आड्या अडचणी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जो घेऊन जाणार आहे आणि तो माणूस आहे आपल्यामध्ये संतोष वारे आपलं नेतृत्व आहे. आणि त्यांच्या पत्नी सो राणीताई वारे या आपल्या जिल्हा परिषद पांडे गटामधून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभे आहेत. सोबतच पंचायत समितीच्या गणाचे उमेदवार दीपालीताई कांबळे आणि शिवाजी जाधव यांना आपण प्रचंड ताकदीने निवडून देण्याचा प्रयत्न करावा. आणि तसेच तुम्हाला या ठिकाणी जाता जाता सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 लेकरं या मातीत गाडून तुम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार दारू, गांजा, मटण, मासे आणि साडी वाटपाच्या कार्यक्रमावर देऊ नका. जो मतदान देताना तुम्ही एक वेळेस विचार करा की बाबा ज्या माणसाने आपल्याला मताचा अधिकार दिलाय तो मतदान आपण कशाच्या जीवावरती त्या माणसाला देतोय, कोणत्या कामाच्या जीवावरती आपण त्यांना देतोय हे लक्षात घ्या. आणि एवढं बोलतो की आमची सत्ता येऊ, अगर आमची सत्ता नाही येऊ, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ताकदीच्या आंदोलनावर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी संतोष भाई नेहमी रस्त्यावर असतील. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबा